नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक मजबूत बांध्याचा बैल म्हणजे महाराज आज 3 फेऱ्यातला पहिलाच गुलाल महाराजनं घेतलेला आहे आणि आपण आहोत वाटारच्या मैदानामध्ये. मालक आलेले आहेत आज आणि त्यांची जवळपास 18 जणांची टीम आज मैदानात उपस्थित आहे. सागर भाऊ नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? जरा 2-3 मैदान जरा अपयश येत होतं पण आज सक्सेस झालं. आजचा विजय लय महत्त्वाचा होता आमच्यासाठी. तर हा पायरा म्हणजे जसं की आता जसं वेगाचा शेवट बक्या हे सर्जा म्हटलं जातं तसं पायऱ्याचा शेवट म्हटला तर आपल्या इथलं बकासूर आहे. बकासूरच्या गळ्यात पडलं की सगळ्या बैलांच्या वर पडल्यासारखं आहे आणि एवढा मोठा पायरा असताना विजय होणंही लय महत्त्वाचं होतं आणि तो विजय आज साध्य झाला आहे. ते दोन्ही भागचं टॉप नंदी आहेत. बकासूर आपल्यातला टॉप आहे, हा महाराज विदर्भमधला टॉप आहे. हे दोन्ही नंदी आज एका गळ्यात पळाले त्यामुळं आज विजय तर लय महत्त्वाचाच होता आणि 1-2 मैदानं जरा आम्हाला अपयश आलं होतं. आज यशस्वी झालो, खूप आनंद वाटतो. जसं तुमचं सोन्या पळायचं त्यावेळेस बकासूर सोन्याची गाडी पळलेली त्यावेळेस एक सोन्या उजेडत आला, तसं आज साध्य झालं असं वाटतंय का? जसं बकासूर सोन्याची गाडी जशी घरच्या गाडीसारखी गाडी पळत होती तशीच ही महाराज आणि बकासूरची गाडी सुद्धा घरचीच आहे आणि ती तुम्हाला अनेक वेळा पळताना दिसेल. आता विदर्भामध्ये टॉपचा बैल आहे, शंकरपटामध्ये बरेचसे गुलाल घेतले तिथं सेकंडमध्ये. इथं आव्हान म्हणजे चॅलेंज होतं एक प्रकारे 3 फेऱ्यामध्ये पळायचं, ते पण त्यांना साध्य करून दाखव. हो 3 फेऱ्यात पळणं, इथली सुट्टी, इथला झेंडा, इथल्या सर्व काही गोष्टी महाराजसाठी नवीन होत्या पण आज त्यानं सिद्ध करून दाखवलं की मी इथं पण 3 फेऱ्यात खूप काही करू शकतो. एक प्रकारे काल मैदान पावसामुळे थांबलेलं, काल मला वाटतं तुमच्याच धावणीवर विश्रांतीला होते. बैल आमच्याकडेच आहे आता. बरं तुमच्याकडे महाराजा बैल सध्या आमच्याकडेच आहे आणि तो अजून बरेच मैदान इथं पळणार पण आहे. तुम्हाला बैल चांगल्या पायऱ्यामध्ये पळताना दिसत. कसं नियोजन करण्यात आलेलं? कारण प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा बकासूर बरोबर आपला बैल पळावं. नियोजन कसं करण्यात आलेलं? हे नियोजन खूप सोपं झालं. दोन्ही पण बैल आमचीच असल्यामुळं नियोजनचा काही प्रॉब्लेम नाही आला. मामांना एक फोन केला की मामा मला बैल पाहिजेल आहे. मामा म्हटलं करून टाका नियोजन. सोपं नियोजन होतं, लगेच झालं. मालक आहे आपल्यासमोर. दादा नमस्कार. पहिल्यांदाच आपली परिचय होतं, तुमचं नाव सांगा एकदा प्रेक्षकांना. माझं नाव तर नाही सांगू शकत. एक माझं नाव जिगरी ग्रुप अमरावती मित्र मंडळ. म्हणजे तुमचं नाव म्हणजे तुमचा ग्रुप म्हणजे तुमचं सर्व जाण आहे तुमचं म्हणावं लागेल, सर्वस्व तुमचं यासाठी ग्रुप म्हणजे. तरी आज बकासूर सोबत पळून पहिला गुलाल, काय आनंद आहे आजचा? आनंद तर भरपूर झाला. साध्य झालं का आज की बाबा इच्छा किती होती? आज या क्षेत्रातील देव म्हणजे बकासूर आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं म्हणजे देव म्हणजे बकासूर. बर सागर दादा, आता मध्यंतरीच्या काळामध्ये 2 मैदान झाली, तिथं थोडंफार काय गपलत काय होतं? ते नेमके फॉलो होत होती गाडी की नेमकं काय तुमच्या निदर्शनास आलं असेल काय बाबा चुकी होते? तिथं काय व्हायचं, एकतर शेजारची बैलवाली स्वतःचा बैल वाढवून लावायची जेणे की महाराजला तळ जास्त आहे अशी एक अफवा होती आणि ऍक्च्युअली त्याला तळ तर सेकंदाचा असल्यामुळं तळ हा जास्तच आहे. सुट्टीची थोडी गपलत व्हायची आमच्याकडून, सुधारणा आम्ही केली. आता आम्हाला यश आले. ग्रुप आहे जिगरी ग्रुप अमरावती, त्या ग्रुप बद्दल काय वैशिष्ट्य जाणवली की बाबा असं म्हणजे? जिगरी ग्रुप अमरावती हा ग्रुप आमच्या गेले 2 वर्षापासून संपर्कात आहे आणि त्यांचं आमचं घरातल्या एक रिलेशन आहे, संबंध आहेत. डेली कॉन्टॅक्ट होत असतो आमचा त्यांचा. प्रत्येक मुलाशी आमचं कॉन्टॅक्ट आहे जिगरी ग्रुपच्या. खूप सारी ग्रुपमध्ये मेंबर आहेत त्यांच्या. जसं की आपल्या बकासूरचं इकडं फॅन फॉलोवर खूप आहेत, तसं महाराजचं विदर्भ अमरावती संभाजीनगर ह्या भागात खूप फॅन फॉलोवर आहेत. वडोली निळेश्वर असेल, आमची सुरली असेल, ह्या गावामध्ये सुद्धा महाराजची खूप सारे फॅन आहेत. दादा, आता ज्यावेळेस काल गट पास केलेला, पाऊस आला, काल रात्री संपूर्ण टीमची चर्चा काय झाली की बाबा कशा रीतीने कुठल्या खांदी झोपायचं वगैरे अशी काय चर्चा झालेली का? म्हणजे कसं आहे, सध्या हे दोन्ही आमची बैल आहेत ना, दोन्ही खांदी पळणारी बैल. बरोबर. त्यामुळे खांद्याचा तर काही इश्यू येत नाही आम्हाला. कोणत्याही खांद्याला कोणताही बैल पळू शकतो. कॉन्फिडन्स किती होता की काल बाबा 100% काल गुलाल घेणारच आपण, 1 नंबर करणार? कॉन्फिडन्स 100% म्हणजे विश्वास आहे तेवढा बैलांवर. 100%. आता महाराजचा पहिलाच गुलाल, एक प्रकारे सुरुवात विजयाची सुरुवात झाली आणि ती पण देवापासून झाली, त्यामुळे लय आनंद आहे.
दादा सुट्टी जरा सेमीला जरा थोडीशी लेट झाली सेमीला- तरी पण निम्म्यातनं स्पीड चांगलं लागलं. चांगलं लागलं. जसं काय झालंय सध्या काल पाऊस पडल्यामुळं हां. बैलांना पण पळताना तसा त्रास होतो इथं. बर माती खूप अशी जाम झालेली हां. आहे, पाय रुतत्यात बैलांचे पूर्ण. बर बर त्यामुळे आणि जरा दोन्ही पण बैल तब्येतीची असल्यामुळं बर. जास्त पाय रुतून गेलेत बैलांचे. बर तरी दादा आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आता याच भागात दिसेल का कसं काय नियोजन? याच भागात दिसेल. बर बर आपल्या इथली जी मैदान आहेत, बरीच मैदान आहेत, ती पूर्ण करणार सगळी. मग बैल आता समोरून कॉल किती येते? खूप येतात, हा खूप कॉल येतात. काय म्हणजे काय म्हणते आणि तुम्ही कसा रिस्पॉन्स देते त्यांना? आमचा रिस्पॉन्स पहिल्यासारखाच आहे. हां. रिस्पॉन्समध्ये तर काही चेंज नाही. बर जरा विचार करून पैर केलं जाणार. बर विचार करून पैरे करताय आता म्हणजे सध्या टॉपच्याच पायऱ्यामध्ये दिसतोय आता आज. हो हो हो. बर आता बिनजोडला वगैरे काय मुंबईला? बिनजोडला एक मैदान जाणार आहे आम्ही. बर हे जमलं तर येणारी 14 तारीख उसाडण्याच्या मैदानाला आम्ही बर जाणार. तिथं काय आम्हाला काय मोठा धमाका बघायला भेटू शकतो का म्हणजे? आता इथून पुढे मोठाच धमाका दिसेल. बर दादा तरी समर्पित कुणाला करायला आजचा विजय? गुलाल घेतलाय आज सागर दादा साखर दादा. अरे दादा, पप्पू दादा. संपूर्ण टीमला पूर्ण टीम चालतंय दादा, धन्यवाद. आणि नक्कीच भवितव्याचं दादा, काळ. एक विक्रम बोल. दादा पण आहेत. दादा नमस्कार. असू बोल. नमस्कार, नाव काय आपलं? माझं नाव विक्रम पवार. बर. मी वडोल निळेश्वरचा. आम्ही जिगर ग्रुप अमरावती, वडोल निळेश्वर आणि सुरली हे गेले 2 वर्ष झालं एक नातेसंबंध आमचा जुळून आलेला आहे. त्या माध्यमातूनच आम्ही हा महाराज बैल या ठिकाणी आल्यानंतर थोडेसे 2 मैदानामध्ये आम्हाला अपयश आलं. त्यानंतर आम्ही झालेल्या चुकांमध्ये भरपूर दुरुस्ती केल्या आणि त्या दुरुस्तीचं आज आम्हाला आपला हा देव मानला जातो बकासूर, त्यासोबत जे नियोजन झालं आणि त्यातून जो विजय प्राप्त झाला आहे त्या विजयाचा खूप मोठा आनंद आम्हाला झालेला आहे. दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच ग्रुपचं नाव तर करतोयच आणि सागर भाऊ झाले पर दादा झाले त्यांचं पण नाव 100% करणार हीच आशा करतो. धन्यवाद.